अरे वा, काय चेन्नई खेळले आज. अबे हात ओनली मुंबई इंडियन्स. काय तुम्ही पण यांच्यासारखेच एकमेकांसोबत IPL मुळे वाद घालता? पण याला काहीच अर्थ नाही, कारण IPL हाच एक मोठा बिझनेस आहे. कोणतीही IPL टीम या सीझन मध्ये जिंकेल त्यांना 20 ते 30 करोड रुपये इनाम भेटेल. हे तर एका साधारण माणसासाठी खूप जास्त आहे, पण एका IPL टीम साठी किती असतील? एखाद्या स्वस्त IPL टीमची ब्रँड व्हॅल्यू ही तर 377 करोड रुपये इतकी आहे आणि चेन्नई सारख्या टीमची ब्रँड व्हॅल्यू ही 750 करोड रुपये इतकी आहे. तर मग त्यांच्यासाठी हे 20 करोड थोडी जास्त असतील? हे IPL टीव्हीवर दिसते ते तर काहीच नाही, पण खऱ्या पैशाचा खेळ तर याच्या मागे मागे चालत आहे. मग IPL पैसे कसे कमवते समजून घेऊ IPL चा बिझनेस मॉडेल या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी सतीश आणि दिल क्लास कटा युट्यूब चॅनल अगदी मनापासून स्वागत करतो. तुम्हाला माहिती आहे का, IPL च्या अगोदर ICL ची स्थापना करण्यात आली होती, इंडियन क्रिकेट लीग, आणि हे एका प्रायव्हेट कंपनीने चालू केले होते, जी एंटरटेनमेंट. या ICL चा कॉन्सेप्ट सेम IPL सारखाच होता. वेगवेगळ्या शहरांची टीम असेल, प्लेयर्सना विकत घ्यायचे आणि एकमेकांसोबत हे टीम खेळवायचे. पण BCCI आणि ICC यावर खूप नाराज होते, कारण खूप सारे प्लेयर्स हे ICL मध्ये खेळायला जात होते. तर मग हे प्लेयर्स ICC मध्ये खेळू नये यामुळे BCCI ने त्यांची पेमेंट सुद्धा वाढवली आणि त्यांना अशी वॉर्निंग पण दिली की जे प्लेयर्स ICL मध्ये खेळतील त्यांना लाईफ टाइम साठी बॅन केले जाईल इंडियाच्या टुर्नामेंट मॅच मध्ये. BCCI ला असं वाटत होतं की अशी कोणतीच क्रिकेट लीग खेळू नये जी त्यांच्या कंट्रोलच्या बाहेर आहे. 13 सप्टेंबर 2007 मध्ये BCCI ने एका क्रिकेट लीगची स्थापना केली, इंडियन प्रीमियर लीग IPL. एप्रिल 2008 मध्ये IPL चा पहिला सीझन खेळला गेला आणि प्लेयर्स वर निर्बंध घातले की ICL कोणीही खेळू नये. त्यामुळे ICL ही संपुष्टात आली. 2009 मध्ये ICL चा शेवटचा सीझन खेळला गेला. IPL चा बिझनेस समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला आधी हे समजून घ्या, BCCI हा या बिझनेसचा सेंटर पॉइंट आहे. आजपर्यंत हे ICL चालू राहिलं असतं तरी ते सेंटरला जी एंटरटेनमेंट ही कंपनी राहिली असते. BCCI ही एक गव्हर्नमेंट नसून एक प्रायव्हेट संस्था आहे. इथे सरकारचे BCCI वर कुठलेही कंट्रोल नाही. BCCI सोडून IPL या 3 गोष्टींमधून पैसे कमवत असतो. पहिला, ब्रॉडकास्टिंग, ज्या टीव्ही चॅनल्सवर तुम्ही IPL बघता, आणि दुसरा आहे IPL टीम्स, ज्यांना चालवले जाते एका प्रायव्हेट कंपनीकडून, आणि तिसरा आहे स्पॉन्सर्स, जे की प्रायव्हेट कंपनी स्पॉन्सर करते IPL आणि IPL टीम्स मध्ये. हे जे स्पॉन्सर आहेत ते पैसे देत आहेत BCCI ला, आणि यामध्ये 2 टाईपचे स्पॉन्सर असतात. पहिला असतो टायटल स्पॉन्सर. तुम्हाला आठवते का, याआधी IPL ला म्हणत होते DLF IPL, पेप्सी IPL, आणि आता म्हणतात टाटा IPL. ज्या ब्रँडचे नाव IPL च्या अगोदर लावतात त्याला टायटल स्पॉन्सर म्हणतात. तुम्ही जेव्हा जेव्हा IPL चे नाव घेसाल तेव्हा तुम्हाला या कंपनीचं नाव लक्षात येईल. हे ब्रँड्स खूप सारे पैसे देत आहेत टायटल स्पॉन्सर बनण्यासाठी. सुरुवातीला DLF कंपनीने 40 करोड रुपये पर इयर साठी पे केले होते. त्यानंतर पेप्सीने 79 करोड रुपये, विवो कंपनीने 100 करोड रुपये, आणि 2023 पासून टाटा कंपनीने 5 वर्षासाठी साइन केले. त्यांनी टायटल स्पॉन्सर साठी टोटल 2500 करोड रुपये स्पेंड केले. या टायटल स्पॉन्सर मधून जो पैसा मिळतो त्यापैकी 50% हे BCCI घेते आणि 50% हे IPL टीम्सना देते. आणि याशिवाय असतात IPL टीमचे ऑफिशियल स्पॉन्सर. सीएट कंपनीने 240 करोड रुपये 5 वर्षासाठी स्पॉन्सर केले. याशिवाय अजून काही ब्रँड्स आहेत, ड्रीम इलेव्हन, रुपये, माय इलेव्हन सर्कल, अँगल वन, यांनी मिळून टोटल 1485 करोड रुपये स्पेंड केले स्पॉन्सर साठी. स्पॉन्सरशिप हा मार्ग तर आहे त्यांच्या कमाईसाठी, आणि दुसरा मार्ग म्हणजे ब्रॉडकास्टरना राईट द्यायचे. IPL तर कोणत्या ना कोणत्या तरी टीव्ही चॅनलवर चालवलंच जाईल. सुरुवातीला 10 वर्षासाठी सोनी टीव्हीजवळ हे मीडिया राईट्स होते. त्यांनी BCCI ला 2008 ते 2017 पर्यंत टोटल 8200 करोड रुपये स्पेंड केले. आणि आता स्टार इंडिया कंपनीने 23,575 करोड आणि डिजिटल स्ट्रीमिंग साठी जिओने 24,000 करोड पुढच्या 5 वर्षासाठी स्पेंड केले. म्हणजे जवळपास 50,000 करोड पर्यंत ही संख्या पोहोचली आहे. इथे पण 50% ही BCCI घेते आणि 50% हे IPL टीम्सना देते. मला काय वाटते, या कंपन्या ब्रॉडकास्ट साठी एवढा पैसा असंच खर्च करत असतील? काहीतरी फायदा होतच असेल ना त्यांचा. IPL 2024 मध्ये स्टार स्पोर्ट आणि जिओ टीव्हीवर फक्त 10 सेकंदात जरी ऍडव्हर्टाइजमेंट चालवायची असेल तर तुम्हाला 16 लाख रुपये स्पेंड करावे लागतात. ओके, आता हे झालं ब्रॉडकास्टिंग मध्ये कमाई. आता आपण एका IPL टीम मधून बघू. मोठमोठे बिझनेसमॅन आणि सेलिब्रिटी हे टीम्स विकत घेतात, तर त्यांना त्या टीमचा पूर्ण खर्च करावा लागतो, म्हणजे प्लेयर्सची सॅलरीज, ट्रेनिंग वगैरे. बघायला जर गेलं तर जवळपास एका टीमचा खर्च हा 200 करोड रुपये आहे. मग सेलिब्रिटीज तेवढा तर पैसा स्वतः खर्च करणार नाहीत, मग त्यांना पैसे कुठून मिळतात? मी सुरुवातीला सांगितले की BCCI हे त्यांचा 50% हे टीम सोबत शेअर करत असतात. तेवढेच पैसे त्यांना पुरेसे होत नाहीत. त्यांना पण मेन मार्ग आहेत पैसे कमवण्यासाठी टीम स्पॉन्सर कडून. हे ब्रँड्स त्यांच्या जर्सीवर स्पॉन्सर करतात. 10 ब्रँड्स लोगो असतात, 6 जर्सीवर, 2 पॅन्टवर आणि 2 कॅपवर. हे ब्रँड्स IPL टीम्सना पैसे देतात स्पॉन्सर करण्यासाठी. याशिवाय तुम्ही मॅच बघण्यासाठी स्टेडियमवर जाता, तुम्ही तिकीट विकत घेता, आणि यामधून जो पैसा भेटतो त्यापैकी 80% हे IPL टीम्सना भेटतो आणि 20% हे BCCI ला. आणि याशिवाय मर्चंडायझिंग मधून सुद्धा यांना पैसे भेटतात. म्हणजे जेव्हा तुम्ही कपड्याच्या दुकानात जाऊन IPL टीम्सच्या जर्सीज घेता किंवा वेगवेगळ्या वस्तू असतील, लॉकेट, बॅक कव्हर, ब्रॅसलेट, कॅप वगैरे, मग शेवटी असते प्राइज मनी. जी टीम या सीझन मध्ये जिंकेल, याशिवाय जी रनर अप टीम असेल त्यांना सुद्धा पैसे दिले जाते. हे जे प्राइज मनी असते त्यापैकी 50% हे टीम ओनर जवळ जातो आणि 50% हे IPL टीम्स जवळ. तर मग या
सगळे IPL बिझनेस बद्दल बोलायचं म्हणजे एका टीमनुसार इथे प्राइस मनी तर फक्त 20 ते 30 करोड रुपये आहे आणि एका IPL टीमवरचा खर्च तर 200 करोड रुपये आणि एखाद्या टीमची ब्रँड व्हॅल्यू ही तर 2000 करोड पण क्रॉस करत आहे। तर मग IPL टीम ओनरना असं का वाटत असेल की त्यांची टीम जिंकावी म्हणून, कारण 20 करोड तर त्यांच्यासाठी काहीच पैसे नाही। त्यांना तर असं वाटणार पण नाही की या 20 करोड मुळेच फक्त त्यांची टीम जाऊन जिंकावी म्हणून। तर या मागचं मेन कारण आहे की त्या टीमची ब्रँड व्हॅल्यू। जर त्यांची टीम फायनल जिंकेल तर त्यांच्या टीमची पब्लिसिटी सुद्धा वाढेल, म्हणजे जास्त लोक त्या टीमला सपोर्ट करतील, त्याच टीमचे मॅचेस सुद्धा बघतील। जर लोकांकडून जास्त पॉझिटिव्ह रिस्पॉन्स पण भेटेल तर जास्त स्पॉन्सर पण भेटतील त्यांना। काही ब्रँड्स तर जास्त पैसे पण देतील त्याच IPL टीमच्या जर्सीसवर स्पॉन्सर करण्यासाठी। आणि मेन मध्ये एखाद्या IPL टीमची ब्रँड व्हॅल्यू तेव्हा पण वाढते जेव्हा एखादा प्लेअर त्या टीम कडून खेळेल, जसं की MS धोनी चेन्नई कडून खेळतो, विराट कोहली RCB कडून आणि रोहित शर्मा मुंबई इंडियन्स कडून। तर इथे बिझनेस साठी ब्रँड व्हॅल्यू ही खूप जास्त इम्पॉर्टंट आहे विनिंग प्राइस पेक्षा। आशा करतो की तुम्हाला IPL बद्दल बरीच माहिती मिळाली असेल। हा व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि अशाच माहितीसाठी आमच्या दी क्लास कट्टा YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर मग भेटूयात पुन्हा नवीन विषयासह नवीन व्हिडिओ। खूप खूप धन्यवाद।